मंदिर बांधण्याची सुरुवात आम्ही जेव्हा केली तेव्हा आमच्या डोक्यात एकच गोष्ट होती की बाप्पा आम्हाला आमच्या बरोबर हवे होते. असेही बाप्पा आमच्या बरोबर आहेत हे माहित आहे, पण एक त्यांची प्रतिमा मला समोर हवी होती आणि बाप्पांची खूप इच्छा होती की हे मंदिर आम्ही फक्त दोघांनीच बांधावं. मग त्याच्यानंतर बाप्पांनी आम्हाला एक एक गोष्टीमध्ये एक एक माणसं ॲड केली. बाप्पाला एका ब्राह्मणाच्या हातातूनच हे सर्व कार्य करायचं होतं. ते ब्राह्मण म्हणजे फणसे काका. मग त्यांना बोलवलं, त्यांना विचारलं की तुम्ही ह्या गोष्टीसाठी ह्या दोघांचा साथ देणार का. तर त्यांनी आमचा आजपर्यंत याही ठिकाणी आताहीपर्यंत त्यांचेही काही प्रॉब्लेम असताना आम्हाला साथ दिला आणि इथपर्यंत आम्हाला घेऊन आले. तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीच बळ दहावजी. फणसे काकानंतर गुड्डू आदी ह्या दोन्ही मुलांनी जी मेहनत केली आहे असं बोलता येईल की बाप्पासाठी आम्ही पैशाची अरेंजमेंट किंवा बोलतात ना येणं जाणं पण आम्हाला करायचं आहे तर आम्ही करणारच, पण त्यांनीही एक आपलं म्हणून केलं आहे आणि खूप मेहनत केली आपण, म्हणजे तीही गोष्ट मी कधी विसरणार नाही. घेऊन आज उडावा वाट देर तुझं तू सहार उडावा वाट. आम्ही ज्या कॉन्ट्रॅक्टरला मंदिराचं पूर्ण काम दिलेलं तोही एक टाईमला बोलला की ह्या डेटपर्यंत मंदिर नाही भेटू शकत आणि तेव्हाही आम्हाला खूप टेन्शन आलेलं की आता आम्ही काय करणार या परिस्थितीत. तेव्हाही बाप्पाला मी फक्त एवढंच बोलली, तुम्ही माझी परीक्षा आतापर्यंत घेतली आहे त्याच्यात मी पास झाली आहे, ह्याच्यातही मी पास होणार, पण तुम्ही माझी साथ द्या. एका दिवसात रात्रीच्या रात्री मी दुसऱ्या लेबर्स लोकांना शोधून पुढे जायचं कसं याचा विचार करून, कारण माझ्यावर माझा लहान मुलगा पण आहे. अडचणी भरपूर आला. असा मोठा बांध बांधलेला तोही तुटलाय. बांधही बांधायला त्यांनी आम्हाला अशी परमिशन दिली नव्हती की आम्ही जोपर्यंत हा चौथरा बांधत नाही, जोपर्यंत मला स्थापित नाही करत आहे ना तोपर्यंत इकडचं आजूबाजूचं कुठचंच कार्य करायचं नाही. ही गोष्ट त्यांनी आम्हाला सांगितली. पण बाप्पाची अशी इच्छा होती जर तुम्ही कुठचं कार्य करताय तर तुम्हाला विघ्न येणार आणि मी असेल आणि नंतर कार्य केलात ना तर तुम्हाला विघ्न नाही येणार, असं त्यांचं बोलण्याचं उद्दिष्ट होतं. त्यांच्या आज्ञापुढे मी कधीच गेली नाही आहे, आताही अजूनही गेली नाही आणि ह्याच्या पुढेही जाणार नाही. कारण की मला एवढं माहीत आहे की ते देणार तर ते भले छोटं असू दे किंवा मोठं असू दे पण ते मला चांगलंच देणार. तेव्हा मला बाप्पा बोलले ना की हे मंदिर मला असं हवंय, युगायुगात हवंय, युगायुगात हवंय. तर आम्हाला त्याचा अर्थ कळला की ह्यांना हे मंदिर जन्मोजन्म म्हणजे बोलतात ना, जरी आता धर्तीवर प्रलय झाला तरी या मंदिराला काय नाही व्हायला पाहिजे असं त्यांना मंदिर हवं होतं. पहिला माणूस आलेला त्यांनी पायथ्याचं काम स्टार्ट केलेलं, पण बाप्पांना ते मान्य नव्हतं. मान्य नसल्यामुळे तो पायथा मी परत तोडला. ते दुसरे कॉन्ट्रॅक्टर आले ते पण श्री गणेशाचेच भक्त होते. त्यांना फक्त आम्ही एवढंच सांगितलेलं की आम्हाला एवढा टाईम आहे, खूप कमी टाईम आहे करून आणि त्याच्यातून आम्हाला हे सगळं उभं करायचं आहे, तर तुम्ही आम्हाला एवढ्या लवकर देऊ शकता. पैसा आणि रिलेशन आणि देव हे सर्व आमच्या समोर होतं. आम्हाला पप्पानी एक टाईम शेड्यूल दिलेलं, जर मंदिर ह्या वर्षी बसलं नाही म्हणजे मूर्ती जर ह्या वर्षी बसली नाही तर ती कायम स्वरूपी बसणार नाही. तुझं मंदिर असेल आणि त्याच्यात मी नसेल. त्याच्यानंतर ते मंदिर पण आम्हाला असं मजबूत बांधायचं होतं की ते खूप काळ टिकेल असं. त्यामुळे आम्ही असा विचार केला की हे मंदिर आम्ही हे दगडामध्येच बांधू शकतो, ते खूप काळ चालेल. त्याच्यासाठी आम्ही दगड पण एवढे शोधलेत. कोल्हापुरात गेलो, पंढरपूर फिरलो, त्याच्यानंतर आम्ही श्रीकांचीला गेलेलो, बँगलोरला गेलो, कर्नाटक, तेलंगणा फिरलो, हम्पीला गेलो, हुबलीला गेलो की जे पुराणात्मक मंदिर होते ते कसे बांधलेत, त्याचा काय हे म्हणजे हा सगळा मी विचार करत होता. जेव्हा मी सगळ्याची स्टडी केली ना तेव्हा मला एक कळलं
की दगड ही अशी गोष्ट आहे की ती कधीच ब्रेक होऊ नाही शकत. म्हणजे ब्रेक होऊ शकते पण ती संपू नाही शकत. आपण जेव्हा RCCचं वर्क करतो ते कधी ना कधी त्याचं माती होऊन म्हणजे पावडर निघायला स्टार्ट होऊन ते कमी कमी होऊ शकतं. दगडाला जोपर्यंत तुम्ही ब्रेक करत नाही तोपर्यंत तो ब्रेक होत नाही. पण आमच्याकडे टाईम खूप कमी आहे. त्यांनी मला त्या ह्याला डन केलं आणि मी त्यांना बोलली की ही गोष्ट मला ह्या तारखेला इथे हवी. त्यांनी बरोबर मला त्या तारखेला इथे आणून दिली. ते स्ट्रक्चर पण बनवून दिलं जसं मला हवं होतं तसं पण मंदिर बनवून दिलं. दुसरी गोष्ट आम्ही मूर्तिकार शोधत होतो. मूर्तिकार शोधताना आम्हाला अनेक मूर्तिकारांचे फोन नंबर म्हणजे त्याच्यात गुड्डू, आदी बोला, ओमकार, मी आम्ही सगळे सर्चिंगमध्ये होतो की काय काय करायचं, कशी मूर्ती बनवायची. ज्या मूर्तीवाल्याकडे गेलो तो खूप मोठा मूर्तिकार होता आणि आम्हाला ते माहीत पण नव्हतं कारण की आम्ही जिथे गेलेलो ना ती एकदम साधी माणसं होती. त्यामुळे आम्हाला एवढं कळून पण आलं नव्हतं. त्याच्यानंतर मूर्तिकारांनी आम्हाला एवढं सांगितलं की मॅडम तुम्ही एवढं सगळं करताय ना तर ही मूर्ती शालिग्रामची बनवा. त्यांनीही जेव्हा तो दगड ऑर्डर केला तेव्हा तो नवरत्न शालिग्रामचा दगड आला जो आम्ही त्याला सांगितलेलाही नव्हता. आणि तो दगड खूप हेवी असतो. त्या दगडाची जेव्हा त्यांनी प्रतिमा हळूहळू रचायला लागली ना तेव्हा आम्हाला कळलं की ते जसं आहे तसंच बनतंय. आता ही मूर्तीच का बनवायची असं का डिसिजन घेतलं. आम्ही जेव्हा मूर्ती शोधत होतो तेव्हा आम्ही अनेक मूर्त्या शोधल्या. पप्पाच्या सर्वच मूर्त्या छान असतात पण आम्हाला असं रूप हवं होतं ना की लोकांना हेही कळलं पाहिजे की पप्पा सौम्य पण आहेत आणि लोकांना हेही कळलं पाहिजे की पप्पा रागिष्ठ पण आहे. त्यामुळे ह्या मूर्तीला बघितलं ना तर मला असं वाटतं की सौम्य पण रूप आहे आणि ते रागवणारं पण रूप आहे म्हणजे कडक पण अवतार आहे. ही मूर्ती माझा छोटा मुलगा आम्ही गुगलवर सर्च करत होतो मूर्ती. अचानक कुठे त्यांनी काय बोर्ड लावलं काय माहीत नाही. ती मूर्ती आपोआप ओपन झाली आणि तीच तशीच्या तशी आम्ही मूर्ती बनवायला दिली. कारण की आमचं असं म्हणणं होतं की आम्हाला ते बाप्पानीच दाखवलं. त्याच्यानंतर हेच कन्स्ट्रक्शन का करायचं दगडाचं असाही विचार करत होतो आम्ही. तेही ओमकारला जेव्हा हे मंदिराचं सर्व आम्ही चालू करत होतो तेव्हा ओमकारला एक असा व्हिडिओ भेटला. त्याच्यातले जे वाक्य होते ते मी पत्रिकेतही टाकलेले आहेत. भले ते श्रीकृष्णाचं वाक्य असेल की जेही म्हणजे मी लोकांच्या कल्याणासाठी पण येतो बरोबर ना पण जे चुकीचं आहे त्याही गोष्टीसाठी येतो. आम्हाला एवढं कळलेलं की आपल्याला सरळ मार्गी जायचं आहे. आपल्याला सरळच काम करायचं आहे. आपल्याला कितीही अडचणी येऊ दे, किती चुकीची लोकं भेटू दे, किती बरोबर लोकं भेटू दे, आपल्याला बरोबर असणाऱ्यांना पण घ्यायचं आहे. आपल्याला चुकीचे असणाऱ्यांनाही समजवायचं आहे की तुमचं हे चुकतंय. आणि आम्ही तेव्हाच ठरवलं की आपण हे मंदिर बनवायचं आणि ही मूर्ती बनवायची. लोकांनी आम्हाला देणगीसाठीही विचारलेलं तुम्ही एवढं एकटं कसं करणार, तुम्ही एवढे पैसे घर बांधता तुम्ही मंदिरात टाकतायत हेही बोलले. लोकांना असं वाटत होतं की आम्ही म्हणजे काय करतोय असं. पण आमचं एकच होतं की आम्हाला माहीत होतं आम्ही काय करतोय आणि आजही मला ते सांगायचं नाही आहे की मला माहीत आहे मी काय करते. मी एक दिलेलं कार्य पूर्ण करते. जसं की आई वडील आपल्याला एक कार्य देतात ते पूर्ण आपल्याला करावं लागतं तसंच तेही मला कार्य देतात ते मी पूर्ण करेन. आज ब्राह्मणाने सांगितल्याप्रमाणे तुला अजूनही कार्य करायची आहे. त्यांनी जर मला अजूनही कार्य दिली तर मी अजूनही तशीच राहील. हे फक्त मी एकटी नाही करू शकले. हिचं आपण एकटा आणू शकतो त्याचा काही प्रॉब्लेम नाही पण ह्याच्यात प्रत्येक गोष्टीत साथ देणारी माणसं हवी असतात आणि ही माणसं मला एवढ्याप्रमाणे पप्पाने आणून दिली ना की जे लोक आमच्या ओळखीचे पण नव्हते ते आम्ही ओळखायला लागलो. ज्यांना खरंच फॅमिलीचा सपोर्ट हवा होता ते लोक जवळ आले. भरपूर काय असं झालं की आम्ही स्टार्टिंग करताना ते आपोआप घडत गेलो पण आम्ही हरलो नाही. तेव्हाही मी बोलली ओंकारला की बघ कितीही काही झालं तरी मी जिंकणार आणि मी करून दाखवणार. त्याच्यानंतर मग जेव्हा मूर्ती आली ना तेव्हा मला एवढं बरं वाटलं ना, मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत आता पण मला खूप खुशी झाली की मी ती गोष्ट कम्प्लीट करू शकले. गणपती बाप्पा हात कर बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. अशा गणपती बाप्पा मोरया. पप्पा देतो
आणि तो करूनही घेतो. आजही त्यांनी कुठच्या ना कुठच्या रूपात मला दाखवलेलं आहे की मी तुझ्या बरोबर आहे करून. कारण की जेव्हा मूर्ती आणली तेव्हाही त्यांनी मला पावसाच्या रूपात बोलवलं. त्यांनी मला असं दाखवून दिलंय की मी तुझ्या बरोबर आहे आणि असेलही. मोरया. बाप्पा मोरया. तुझ्या मनाला सजविल घर देवा तुझ्या स्वागताला माझा लाखात तू देव बाप्पा माझा लाखात तू देव बाप्पा
गजबजली ही नगरी पुन्हा रे, भक्तीच्या लाटाही पुन्हा, कंठीयन त्या माळ फुलांना, आस तुझी रे गजानना. हो रंग भरोनी रूप हे सजले, गणरायाचे आज नवे, जवळी येई जशी घडी ही, उत्साहाचे उडती थवे. चराचरात तूच तू, ह्या सृष्टीचा आधार तू, ठेवोनी माझा नमन तुला गणनायका. देवांचा तू देव अधिपती मोरया, देवांचा तू देव गणपती मोरया, देवांचा तू देव अधिपती मोरया, देवांचा तू देव गणपती मोरया. आकार दिला या सृष्टीला न पालन करता तूच तू, त्रैलोक्य अपुरा तुझ विण राहे विश्वाचा आधार तू. सरस्वती यमुना
तुझी मूर्ती साजरी देवा करुणा करा तुझीच छाया सदैव आमच्या घरी राहो विघ्नेश्वरा आज सांगू किती झाला मना आनंदी आनंद हो आज वाजत गाजत आमच्या घरा आले हो गणपती आले सण साजरा झाला हा आज खरा घरात गणपती आले आज वाजत गाजत आमच्या घरा आले हो गणपती आले सण साजरा झाला हा आज खरा घरात गणपती आले सारे गारे गारे रे बगरे सारे बारी रे सारे सारे गारे गारे रे बगरे सारे बारी रे नि सा सारे गारे गारे सारे सा बगरे बारी रे सारे सारे गासा बगा निबा सानी रे हे देवा मी तुझी लेकरे सांभाळ तू मोरेश्वरा चरणी तुझ्या मागणे कहे राहो कृपा लंबोदरा हे गणनायका सिद्धी विनायका गौरी तनया गणराज मोरया तुझ्याच पावले जग आनंदले मंगल मूर्ती मोरया रे नाचू चला गाऊ चला बेधुंद बेभान हो सा 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 नि सा पा नि सा ग रे सा ग म प म ग म प नि सा वाजत गाजत आमच्या घरात आले हो गणपती आले सण साजरा झाला आज घरात गणपती आले आज वाजत गाजत आमच्या घरात आले हो गणपती आले सण साजरा झाला आज घरात गणपती आले घरात गणपती आले सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उट सिंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव रत्न खचित फारा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी पार्वतीने पण केला महादेवाला घरी अमित्रावांच्या सोबतीने सुखी संसार. गणपतीच्या मंदिरात दर्शन घेतो वाकून येशूचं नाव घेतो तुमचं सर्वांचा मान राखतो. आश्रमाचा वाटपाही सदरा संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव शेंद्र लाल चढ़ायो अच्छा गजमुख को दो दिल लाल बिराजे सुत गौरी हर को हाथ लिए गुड़ लड्डो साई सुरवर को महिमा कहे न जाय लागत हूँ पद को जय देव जय जी गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव अष्टो सिद्धि दासी संकट को बैरी विघ्न विनाशन मंगल मूरत अधिकारी कोटि सूरज प्रकाश ऐसी छवि तेरी कंडस्थल मद मस्तक झूले शशि बिहारी जय देव भाव भगत से कोई शरणागत आवे संतत संपत्ति सब ही भरपूर पावे ऐसे तुम महाराज मोको अति भावे गोसावी नंदन निष्ठिर गुण गावे जय